नाही मला माहिती कोणाचा अंतर्गत तो त्यांचा प्रश्न आहे. मला लिमिटेड माहिती आहे की ह्या राज्यामध्ये एक IPS जी मेरिटवर पास झालेली मुलगी आहे ती निष्ठेने तिचं काम करते. दुर्दैव आहे की तिच्या क्रेडेन्शियल्सवर यांनी प्रश्न उपस्थित केले. बस बाकीचे लोक कॉपी करून पास होतील, आम्ही नाही कॉपी करून कधी पास झालेलो. त्याच्यामुळे तुम्ही जे आरोप करता एका सुशिक्षित सुसंस्कृत महिलेवर जी दुसऱ्या राज्यातून स्वतःच्या कर्तृत्वावर तिचं रँकिंग आहे देशाचं, तिच्या 335वर रँकिंग आहे देशामध्ये, ती कुठला परिवारवाद नाही बाई, ती मेरिटवाली मुलगी आहे, तिला मेरिटवारी नोकरी मिळाली. पहिला मुद्दा तिथे तलाट तिच्यावर पहिला आरोप केला की तुझी डिग्री दाखव. हा म्हणजे हा UPSCचा अपमान आहे, तुम्ही UPSCला चॅलेंज करताय. दुसरा मुद्दा की तलाट्याला ही गेलीच कशी, अरे ती पोलीस आहे, ती कुठेही जाऊ शकते. आता तुम्ही पोलिसांना पण जाब विचारणार की जिथे इलिगल काम करत असतात तिथे पोलिसांनी जायचं नाही, हा कुठला निर्णय. हाणामारी झाली तलाट्याला का तहसीलदाराला, मग तिथून पोलिसांना फोन गेला, ती आली आणि काल तिथल्या कलेक्टरांचं स्टेटमेंट आहे की जी कारवाई तलाठी कोण करत होते आणि पोलिसांची ती योग्यच आहे. हे कलेक्टर म्हणतायत, मी म्हणत नाहीये आणि हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे. म्हणजे इमानदार लोक जर व्यवस्थित काम करत असतील तर कुठलेही गावगुंड जर लोकांना असं वागावं लागलं हे संविधानाच्या विरोधात आहे आणि कोणीही यांना पाठीशी घालू नये. जर कुठल्याही जे इमानदार आहेत या लोकांना जर या सरकारने त्रास दिला तर आम्ही रस्त्यावर उतरून हा जन आंदोलन असेल. हे कुठल्याही पक्षात आम्हाला याच्यात राजकारण आणायचं नाही, हे जन आंदोलन या सरकारच्या विरोधात करू. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की तिथला जो तहसीलदार तलाठी जो कोणी असेल ज्याला हाणामारी झाली ज्यांनी त्यांना हाणामारी केली त्यांच्या विरोधात ताकदीने तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे. आणि ही सुशिक्षित सुसंस्कृत मेरिटवर पास झालेली जी ही पोलीस आहे तिला न्याय मिळाला पाहिजे.